नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत हत्ती गणनेविषयी माहिती. हत्ती गणना ह्याविषयी माहिती. ऑल इंडिया सिंक्रोनाइज्ड एलिफंट एस्टिमेशन 2023. अहवाल जाहीर कधी झाला तर 14 ऑक्टोबर 2025 वेळी. 14 ऑक्टोबर 2025 वेळी. आणि संस्था आहे भारतीय वन्यजीव संस्था प्रोजेक्ट एलिफंट अंतर्गत. तिसरा पॉईंट आहे, ही देशातील पहिली DNA आधारित हत्ती गणना आहे. ही देशातील पहिली DNA आधारित हत्ती गणना आहे. भारतातील हत्तींची सरासरी संख्या ही 22,446 आहे. म्हणजे आपण ॲप्रॉक्सिमेट बोललो तरी 22,500 एवढी आहे. सर्वाधिक हत्ती असलेली राज्य आपण पाहून घेऊयात. पहिला आहे कर्नाटक. कर्नाटकमध्ये 6,013 हत्ती आहेत. आसाममध्ये 4,159 हत्ती आहेत. तमिळनाडूमध्ये 3,136 हत्ती आहेत. केरळमध्ये 2,785 हत्ती आहेत. आणि उत्तराखंडामध्ये 1,792 एवढे हत्ती आहेत. जगात उरलेल्या आशियाई हत्तींपैकी 60% जास्त हत्ती एकट्या भारतामध्येच आहेत. दुसरा पॉईंट बघा, 2010 मध्ये हत्तीला भारताचा राष्ट्रीय वारसा प्राणी म्हणून सुद्धा घोषित करण्यात आले. देशात 33 हत्ती राखीव क्षेत्र आहेत. देशामध्ये 33 हत्ती राखीव क्षेत्र आहेत. हत्तीची प्रादेशिक संख्या. पश्चिम घाटमध्ये पूर्व पश्चिम घाट अशी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. पश्चिम घाटामध्ये 11,934. ईशान्येकडील टेकड्या आणि ब्रह्मपुत्रा पूर मैदाने ह्याच्यामध्ये 6,500 आहेत. जवळजवळ 6,559. शिवालिक टेकड्या आणि गंगा मैदाने 2,062. मध्य भारत आणि पूर्व घाट 1,891. महाराष्ट्रामध्ये 63 वन्यजीव हत्ती आहेत. महाराष्ट्रामध्ये 63 वन्यजीव हत्ती आहेत. तर मित्रांनो, हा हत्ती गणनेचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की लिहून पाठवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाजूची बेल आयकॉन दाबा जेणेकरून येणारे सगळे नवीन व्हिडिओ तुम्हाला प्रथमतः पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. तोपर्यंत बाय बाय. काळजी घ्या आपली.